नाशिकमधून एक बातमी समोर येते। नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीत राडा झालाय। ग्रामसभा सुरू असतानाच हा राडा झाला। ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, तर विषय मंजुरीवरून हा राडा झाल्याची माहिती। नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीत हा राडा झालाय। ग्रामसभा सुरू असतानाच हा राडा झालेला आहे। विषय मंजुरीवरून हा राडा झाल्याची माहिती मिळते। तर या राड्याचा आता व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। ग्रामसभेतच हा राडा झालेला आहे। ग्रामपंचायत बैठकीत हा राडा झाल्याचं समजतंय। तर नाशिकमध्ये शासकीय कंत्राटदारांनी सरकारची अंतयात्रा काढली आहे। प्रलंबित बिले निघत नसल्याने कंत्राटदार आक्रमक झालेत। शासनाने आमची फसवणूक केल्याचा आरोपही ते करतात। वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे मिळत नसल्याने नाशिकमध्ये कंत्राटदार संघटना आक्रमक झाली। कंत्राटदारांनी 19 ऑगस्ट पासून 3 दिवसीय आंदोलन सुरू केलं असून आज त्यांनी शासनाची अंतयात्रा काढत बांधकाम विभागाच्या कार्यालयात ही यात्रा काढली आहे। आंदोलक कंत्राटदार यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। राज्यातील शासकीय कंत्राटदारांचे जवळपास 90,000 कोटींपेक्षा देयके बिले जी आहे ती अडकलेली आहे। यामुळे कंत्राटदारांनी जे आहे तो आंदोलनाचा बडगा उचललेला आहे। गेल्या 3 दिवसापासून नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर जर बघितलं तर या कंत्राटदारांचे आंदोलन सुरू आहे। आज थेट त्यांनी सरकारची जी आहे ती अंतयात्रा काढलेली आहे। तिरडे हातात घेऊन खरं तर सरकारचा जो निषेध आहे तो त्यांच्याकडनं नोंदवण्यात येत आहे। देयकेची जी बिले थकीत आहे ती त्वरित मिळावी अशी मागणी जी आहे ती प्रमुख करण्यात येत आहे। बाहेरच्या ठेकेदारांना तुम्ही रेड कार्पेट टाकता, इथल्या ठेकेदारांवरती तुम्ही उपासमारीची वेळ आणताय। जे झालेले कामं त्यांचे तर पैसे देतच नाही, पण जे काही कामांना जे पैसे आहेत ते कामं तुम्ही बाहेरच्या ठेकेदारांना रेड कार्पेट टाकून देत असाल तर त्याच्यात फार मोठी चुकी आहे। सर्व ठेकेदारांनी स्वतःच्या घरातील पैसा टाकून पूर्ण केले आणि त्या कामांच्या भरोशावरती सरकार निवडून आलेले आहे। परंतु निवडून आल्यानंतर सरकारने सर्व गोष्टी सोडून दिल्या आणि ठेकेदारांना वाढीत टाकलेलं आहे। ठेकेदारांची देणी प्रलंबित देणी तात्काळ देण्यात यावी, तेव्हा कुठे ठेकेदार आपल्या मागे उभे राहतील। मात्र भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जर निधी मिळाला नाही तर हेच ठेकेदार तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही। थकीत असलेली बिले ही लवकरात लवकर शासनाने अदा करावी अशी प्रमुख जी मागणी आहे ती खरं तर या कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।